सर्व विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआयचे अनेक घटक, शेतकरी कामगार पक्ष या सर्व मित्र पक्षांचे उपस्थित असणारे, स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर, उपस्थित सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच आजच्या सभेच्या निमित्तानं आपण एवढ्या उन्हामध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत देखील करतो. आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो. आज आपण देशामध्ये ज्या 543 लोकसभेच्या निवडणुका होत आहेत जागांच्या, त्याच्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघ या दोन मतदारसंघातनं सन्माननीय मोहन जोशी आणि सुप्रिया सुळे या दोघांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता इथं उपस्थित राहिलेलो आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातनं डॉक्टर अमोल कोल्हे यांचा फॉर्म 9 तारखेला त्या ठिकाणी भरायचा. 9 तारखेला देखील त्यावेळेस उत्स्फूर्तपणे आपण सगळ्यांनी आलं पाहिजे. डॉक्टर अमोल कोल्हेंना आपण पाठिंबा त्या ठिकाणी दिला पाहिजे. मावळ लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म हा 7 किंवा 9 तारखेला भरायचा, ते एक्झॅक्ट मी तुम्हाला लवकरच कळवीन. पण या पद्धतीनं आपण फॉर्म भरणार आहोत. काल पृथ्वीराज चव्हाण साहेब, मी श्रीमंत छत्रपती उदयनसिंह राजे भोसले यांचा फॉर्म भरून आलो. निवडणुका आता रंगात यायला लागलेल्या, आरोप प्रत्यारोप हे निवडणुकीमध्ये चालला. हा लोकशाहीने दिलेला त्यांना अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तशा प्रकारचा तो अधिकार दिला, संविधान दिलंय, घटना दिली, कायदा दिलाय, परंतु त्याचं पालन करणं देखील 125 कोटी जनतेचं कर्तव्य आहे. मित्रांनो, आज मात्र तसं घडत नाही. पुणे शहरामध्ये मोहन जोशी जे शहराच्या युवकांच्या काँग्रेसचे अध्यक्ष होते, राज्याच्या काँग्रेसचे अध्यक्ष युवकांचे होते, आमदार म्हणून विधिमंडळामध्ये त्यांनी आमच्या बरोबर काम केलं, काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणून ते काम करतायत. मागे एक वेळेला त्यांना लोकसभेची संधी मिळालेली होती, परंतु दुर्दैवाने अपयश आलं. माझी तमाम कार्यकर्त्यांना आणि पुणेकरांना आग्रहाची विनंती आहे की यावेळेस मात्र मोहन जोशींना आपण प्रचंड संख्येने लोकसभेमध्ये पाठवावं. त्याचं कारण, मागच्या वेळेस एवढ्या प्रचंड संख्येने तुम्ही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून दिला. मला भाजपला प्रश्न विचारायचा आहे की केंद्रातला तुमचा कारभार चांगला आहे तुम्ही सांगता, राज्यातला कारभार चांगला म्हणून सांगता, मग तुमचा मागच्या वेळेसचा लोकसभेचा उमेदवार का बदलला? त्याच्यात काही खोट होती? ते कुठे कमी पडले? त्यांनी तुम्ही जसं सांगितलं तसे ते वागले नाही. कारण काय सांगा ना. एकदम अचानक आता पालकमंत्री असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही उमेदवारी देता आणि मागच्या उमेदवाराची उमेदवारी काढता, याचं उत्तर पुणेकरांना मिळालं पाहिजे. आज पुणेकरांना मतं मागायला येतात, काय पाण्याची अवस्था आहे. मी, दिलीपराव, हर्षवर्धन, आम्ही ज्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये काम करायचो त्यावेळेस ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना पण पाणी द्यायचो आणि पुणेकरांना पण पाणी द्यायचो, पिंपरी चिंचवडकरांना पण पाणी द्यायचो. पुणेकरांनो, आता उजनी धरण -0% खाली गेलेलं आहे. आज वरसगाव, पानशेत, खडकवासला टेंडरची परिस्थिती अवघड आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली आहे. खाली पण लोकांना प्यायला पाणी पाहिजे आणि माझ्या पुणेकरांना पाहिजे. धरणं भरलेली होती. नियोजनाचा भोंगळ कारभार, त्यामुळे ही अवस्था आलेली आहे. कुणाचं लक्ष नाही. हे मतं मागायला जातात. आपला महाराष्ट्र होरपळतोय दुष्काळामध्ये. जनावरांच्या छावण्या नाही, पिण्याच्या पाण्याच्या टँकर जनावरांना, माणसांना नाही, रोजगार हमीची कामं नाही. अरे तुम्हाला फक्त निवडणुकाच दिसतात का? आमच्याही काळामध्ये निवडणुकीच्या वेळेस कधी कधी दुष्काळ असायचा.
मला आठवतंय सुशील कुमार साहेब शिंदे राज्याचे प्रमुख असताना आम्ही सगळेजण दुष्काळाला सामोरं गेलो, त्याच्यानंतर पण गेलो, परंतु मत मागत असताना आधी लोकांच्या प्रश्नाला आम्ही अग्रक्रम दिला. ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांची बांधिलकी आहे. ही बांधिलकी मात्र भाजप शिवसेनेवाले विसरलेले आहेत. हे आपण लक्षामध्ये आणून दिलं पाहिजे. गेल्या 5 वर्षापूर्वी काय आश्वासनं तुम्ही दिलेली होती? आजचे दिन आदेवाले हे आजचे दिन. 45 वर्षामध्ये एवढी बेरोजगारी वाढली नव्हती. आमच्या तरुणींनी कुणाकडे पाहावं? का त्यांना रोजगार दिला जात नाही? का शेतकऱ्यांना आधारभूत किंमत दिली जात नाही? का महागाई कमी केली जात नाही? का गॅस सिलेंडर आणि पेट्रोल डिझेलच्या किमती कमी केल्या जात नाही? याचं उत्तर ते देऊ शकत नाही. काळा पैसा येणार होता, 15 लाख रुपये मिळणार होते. मोदी साहेब, आमची अपेक्षा होती की याचं उत्तर तुमच्याकडनं मिळायला पाहिजे होतं. युपीएच्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना 540 कोटी रुपयाचं राफेलचं विमान 1600 कोटीला का घेतले? याचं उत्तर तुम्ही देत नाहीये. वर्धेच्या परिसरामध्ये आल्यानंतर आम्हाला अपेक्षा होती की पहिली सभा महाराष्ट्रामध्ये होती, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये होती, काहीतरी उत्तर मिळेल. 5 वर्षापूर्वी तिथे जी आश्वासनं दिलेली होती त्याचं नक्की काय केलंय याबद्दल सांगतील. परंतु मी माझ्या राजकीय जीवनात 30 वर्ष काम करतोय. या जिल्ह्याने मला 91 साली पहिल्यांदा खासदार केलेलं होतं, त्याला 28 वर्ष झाली. मी खासदार सुप्रिया आणि नाना देवकाते यांचंही मनापासून स्वागत करतो. ये आगे बढ़तीये, तुम्ही मागे राहा म्हणजे झालं. तुमचा प्रत्येकाचा भूत बघणार आहे, बघणार. काय झालं? एवढा जोर 23 तारखेपर्यंत टिकवा म्हणजे झालं बाबा. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. यांचा उत्साह, यांचा जोश, याची मला जाणीव आहे. कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह असल्याशिवाय निवडणुकीला पण रंग चढत नाही, ह्याची पण जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. पण मी हे तुम्हाला सांगत होतो की काय वर्ध्याच्या सभेमध्ये काय भाषण करावं? 125 कोटी जनतेचे पंतप्रधान, या देशामध्ये असणाऱ्या सगळ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये बोललं पाहिजे. तर पवार कुटुंबियाच्या बाबतीत बोलायला लागले. अरे पवार कुटुंबियांचं आम्ही बघू ना, मी बघेल, माझी बहीण बघेल, आम्ही सगळेजण आहोत ना खंबीर. पंतप्रधान महोदय, खरंच काय तुमच्या माझ्या देशाला आजपर्यंत जी काही परंपरा आहे, पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या पासून ते डॉक्टर मनमोहन सिंगांच्यापर्यंत. मनमोहन सिंगजी कदाचित कमी बोलत असतील, परंतु मुद्द्याचं बोलत होते. अर्थव्यवस्था जगामध्ये बळकट करून दाखवली. जगातली अनेक राष्ट्र उद्ध्वस्त झाली, पण मंदीच्या काळामध्ये तुमचा माझा भारत देश डगमगला नाही. त्याला कारण डॉक्टर मनमोहन सिंगांचं खुलं आर्थिक धोरण. मी ज्यावेळेस खासदार होतो त्यावेळेस ते अर्थमंत्री होते, PV नरसिंहरावजी पंतप्रधान होते, त्यावेळेस पासून आपण त्यांचं काम बघतोय. परंतु या देशाचे पंतप्रधान येऊन सांगतायत पवारांच्या मध्ये काय चाललेलं आहे, राष्ट्रवादीमध्ये काय चाललेलं आहे. अरे राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते ठरवतील ना त्यांच्या पक्षामध्ये काय करायचं. त्याला बाकीच्यांनी काळजी करण्याचं काही कारण नाही. तुम्ही जर काळजी आमच्या शेतकरी समाजाची केली असती, तुम्ही काळजी आमच्या आया बहिणींची केली असती, तुम्ही काळजी आमच्या बेरोजगारी हटवण्याची केली असती, तुम्ही काळजी शेवटच्या माणसाला, तो गरीब माणूस आहे त्याला कुठेतरी न्याय देण्याची काळजी केली असती, तुम्ही काळजी राफेलचं विमान का जास्त किमतीनं घेतलं त्याचं निरसन लोकांचं केलं असतं, शंका लोकांच्या डोक्यातनं काढली असती तर माझ्यासारखा कार्यकर्ता समजून गेला असता. परंतु पंतप्रधान महोदय, तुम्ही ते तसं सांगितलं नाही. मला तर एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की देशाचे पंतप्रधान येतात
आणि 6 वर्षापूर्वी कुठेतरी अजित पवारनी एका छोट्याशा गावामध्ये जे वक्तव्य करायला नको होतं, जी माझ्या राजकीय जीवनातली मी सगळ्यात मोठी चूक समजतो, ते माझ्याकडनं अनावधानाने न कळत त्या ठिकाणी गेलं. त्याच्यानंतर मी जाहीर माफी मागितली, सभागृहामध्ये मागितली, मी आत्मक्लेश केला. मी त्याच्यामध्ये निश्चितपणे जी घटना घडली त्याबद्दल मला स्वतःला गिल्टी वाटायला लागलं. या सगळ्या गोष्टी झाल्या, त्याच्यावरनं कितीतरी निवडणुका झाल्या, मी प्रायश्चित्त भोगलं. त्याच्यानंतर मी माझ्याकडनं चूक होऊन दिली नाही. तुम्ही आमचे शेतकरी जे आत्महत्या करतायत त्यांच्या मुलांना लावारिस म्हणता, अनाथ म्हणता. तुम्हाला तरी जनाची नाही मनाची काही लाज वाटत नाही? तुम्हाला कुणी दिला असा अधिकार? का भाजपवाले तशा पद्धतीने बोलायला लागले? तुमचे भाजपवाले तुम्हाला विष्णूचा 11वा अवतार सांगताय. मोदी साहेब विष्णूचा 11वा अवतार. अरे पट्टे, तुम्ही आमच्या हनुमानाची जात करता. हे कशामध्ये बसतं? तुमचे आमदार मुलींना पळून नेण्याची भाषा करता. तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना साले म्हणता. तुम्ही काय करताय याचं जरा आत्मपरीक्षण करा. आणि तिथं सांगतात अजित पवारांनी असं बोलायला नको होतं. अरे माझी चूक झाली ना. जो माणूस काम करतो तोच चुकतो, जे कामच करत नाही ते कशाला चुकाल? आणि जर त्याच्या संदर्भामध्ये हे सगळं, हा माझ्या 125 कोटी जनतेचा रोजीरोटीचा प्रश्न आहे का? याचं उत्तर मला द्या ना. याचं उत्तर ते देऊ शकत नाही. हे ज्या काही सभेमध्ये वक्तव्य चालतात, खरोखरच अक्षरशः वाईट वाटतं की 125 कोटी जनतेचे नेते या पद्धतीची भाषा वापरतात. वास्तविक लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा डाव आहे. 5 वर्षापूर्वी जे सांगितलेलं होतं आणि लोक त्यांचा जप करायचे, आता लोक GST मुळे कंटाळलेली आहे, लोक नोटाबंदीमुळे कंटाळलेली आहे, लोकांचा भ्रमनिरास झालेला आहे. शहरी भागातले प्रश्न वाढलेले आहेत. ज्यावेळेस आघाडीचं सरकार राज्यामध्ये आणि UPAचं सरकार केंद्रात होतं त्यावेळेस या तुमच्या माझ्या पुण्याला अनेक प्रकारचा निधी केंद्राचा राज्याचा देण्याचं काम आम्ही लोकांनी सगळ्यांनी केलं. त्याच्यात पुण्याचं चित्र बदलत गेलं. ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये यांनी काय केलं, कशा पद्धतीनं केलं, याचा कुठेतरी विचार माझ्या पुणेकरांनी या निमित्ताने केला पाहिजे. बाबांनो, UPAचं सरकार आलं तर तुम्ही सगळेजण जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत. त्याच्यामध्ये राहुल गांधींनी 72,000 रुपये गरीब कुटुंबांना वर्षाला देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे महिन्याला 6,000 रुपये, हे 500 रुपये देत आहेत. त्याच्यातल्याही काही लोकांना पैसे दिले नाही. आता मात्र देशातल्या लोकसंख्येच्या 20% गरीब कुटुंबांना ह्याच्यातनं न्याय मिळणार आहे. ते आपण लोकांना सांगितलं पाहिजे. या शेतकऱ्यांच्या करता UPAचं सरकार आल्यानंतर स्वतंत्र अर्थसंकल्प त्या ठिकाणी मांडण्यात येणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना कर्ज फेडता न आल्यास तो फौजदारी गुन्हा नसेल तर तो दिवाणी स्वरूपाचा गुन्हा असेल. आता शेतकऱ्यांना घाबरायचं कारण नाही, पण त्याच्याकरता पंजा, त्याच्याकरता घड्याळ, हे महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे असतील, आमचे मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, विशाल पाटील बॅटची खूण घेऊन उभे आहेत. त्याचबरोबर आमचे हितेंद्र ठाकूरने एक उमेदवार उभा केलाय. तिकडे नवनीत राणा ह्या एक उमेदवार अमरावतीमधनं आहे. त्यांच्या जे चिन्ह आहे त्यांना त्या ठिकाणी तुमचं पवित्र, तुमचं बहुमोल अशा प्रकारचं मत देण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. शिक्षणाचा खेळ खंडोबा झालाय. आपण अनेक जण शिक्षण संस्था चालवतो. देशाच्या एकूण GDPच्या 6% खर्च हा शिक्षणावर केला जाणार आहे. हे UPA सरकार आल्यानंतर होणार आहे. हे राहुल गांधींनी सांगितलेलं आहे. मनरेगा
ह्याची चेष्टा टिंगलटवाळी करायचे स्वतः नरेंद्र मोदी साहेब. अजूनही भारतातल्या लोकांना मनरेगाच्या कामावर जावं लागतं. परंतु आता आपलं सरकार आल्यानंतर 100 दिवसाऐवजी 150 दिवस मनरेगातनं रोजगार देण्याची हमी आम्ही ग्रामीण भागात, आदिवासी भागात, डोंगरी भागामध्ये राहत असणाऱ्या माझ्या कष्टकऱ्यांच्या करता आम्ही त्या ठिकाणी करतोय. एक गोष्ट माझ्या शहरांनी आणि माझ्या महाराष्ट्राने लक्षात घेतली पाहिजे की कुणी आमचा एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हटलं तर वेगवेगळ्या परवानग्या आणता आणता त्याचं कंबर न मोडतं, नावमेद होतो, खचून जातो, नको म्हणतो मला व्यवसाय करायला. आता मात्र युपीए सरकार आल्यानंतर जर व्यवसाय करायचा असेल तर पहिली 3 वर्ष तरुणांना कोणाची परवानगी लागणार नाही, कोणाची परवानगी. हे लक्षात घ्या. फक्त व्यवसाय चांगला असला पाहिजे, व्यवसाय 1 नंबरचा असला पाहिजे, 2 नंबरचा नाही. हे मुद्दाम सांगतोय. या पद्धतीनं कधी देशाच्या इतिहासामध्ये अनेक पंतप्रधान होऊन गेले, पण या पद्धतीनं माझ्या तरुणांना उभं करण्याच्या करता अशा प्रकारचा त्या ठिकाणी विचार कुणी मांडलेला नव्हता. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. आता तुमच्या हाताला काम मिळेल, तुमच्या कष्टाला 2 पैसे मिळतील, तुम्हाला कोणताही व्यवसाय चांगला करण्याच्या करता 3 वर्ष कोणत्याही प्रकारची परवानगी लागणार नाही. जीएसटी मध्ये देखील काही बदल करून कर प्रणाली सुटसुटीत त्या ठिकाणी केली जाईल. जय गणेश कॉम्प्युटर्स. मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही लक्षात ठेवा, कारण तुमच्या जीएसटी मुळे काय अडचण आली मला माहिती आहे. मी अर्थमंत्री होतो. आता मात्र त्याच्यात कर प्रणाली सुटसुटीत आणि सोपी करणार, पेट्रोल डिझेल हे जीएसटीच्या कक्षेमध्ये आणणार. हा देखील निर्णय अतिशय चांगला होणार आहे. त्याकरता युपीए सरकार आलं पाहिजे मार्च 2020 पर्यंत. अहो, राज्य सरकारमध्ये लाखो जागा रिक्त आहेत, केंद्र सरकारमध्ये लाखो जागा रिक्त आहेत. 22 लाख सरकारी पद आणि 10 लाख तरुणांना ग्रामपंचायतीमध्ये सेवा मित्र पद निर्माण करून त्यांना नोकऱ्या दिल्या जाणार आहे लगेच वर्षाच्या आत. त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. परंतु त्याच्याकरता युपीए सरकार इथं आघाडीच्या विचारांचे मित्र पक्षांनी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनी उभे केलेले उमेदवार ते निवडून द्यायचे. मला महिलांना तुम्हाला सांगायचंय, 33% महिलांना आरक्षण देण्याचं काम काँग्रेस राष्ट्रवादीने केलं. 50% आरक्षण देण्याचं काम आम्ही लोकांनी मंत्रिमंडळामध्ये केलं. हे साक्षीदार आहेत, दिलीप वळसे पाटील साक्षीदार आहेत. आता त्याच्याही पुढे जाऊन युपीएचं सरकार आलं तर सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये महिलांना सर्व पदांच्या करता, सर्व पद, IAS असू द्यात, IPS असू द्यात, इन्स्पेक्टर असू द्यात, कोणतंही पद असू द्यात, सगळीकडे 33% जागा राखीव ठेवल्या जाणार आहे. हा निर्णय अतिशय क्रांतिकारी निर्णय होणार आहे. आणि म्हणून हा देश सर्व जाती धर्माच्या लोकांचा देश आहे, 18 पगड जातीच्या लोकांचा देश आहे. त्याच्याकरता जाती जातीमध्ये तणाव करून चालणार नाही. आपल्याला मायनॉरिटीला बरोबर घ्यावं लागेल, मागासवर्गीयांना बरोबर ठेवावं लागेल, माझ्या भटक्यांना बरोबर ठेवावं लागेल, आदिवासींना बरोबर ठेवावं लागेल, वंचितांना बरोबर ठेवावं लागेल. ही काँग्रेसची विचारधारा आहे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आहे. आणि त्याच्यामुळं 5 वर्षापूर्वी त्यांच्या खोट्या नाट्या प्रचाराला जे बळी पडला, बाबांनो, आता माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आता मात्र या लबाडा घरचा आवाजनं जेवल्याशिवाय काही खरं नाही रे. त्याच्यामुळं आता राहुल गांधी, प्रियंका गांधी, स्वतः आदरणीय पवार साहेब, बाकीचे सगळे दिग्गज नेते त्या ठिकाणी काम करतायत. त्यांना भरभक्कम पाठिंबा देण्याचं काम माझ्या पुणेकरांनी केलं पाहिजे, पुणे जिल्ह्यातही केलं पाहिजे. कुठेही गाफील राहू नका. सगळ्या जे काही प्रश्न आवासून उभे आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक करता येत नाही. कुठं पाहुण्याच्या नात्याने जातील, कुठं जातीच्या नात्याने जातील, कुठं काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतील. कोण नडलाय, कोण अडलाय. मी आता मगाशी दिलीप वळसे पाटील, रमेश अप्पा असताना एकाला फोन केला. त्याला विचारला, रे का रे तू इतके दिवस या पक्षात होता, आता का चाललाय तिकडं? म्हणलं, दादा, माझा एक खाजगी कारखाना आहे, एक सहकारी कारखाना आहे. त्या 2 कारखान्याचे 50 कोटी रुपये मला मिळाल्याशिवाय मला त्या ठिकाणी पुढे जाता येत नाही. आणि मला या सरकारमधल्या काही प्रमुखांनी सांगितलंय की तुम्ही आमच्यात या,
आम्ही तुम्हाला 50 कोटी रुपये मंजूर करून देतो. ही पद्धत आहे. 15 वर्ष आम्ही देखील सरकारमध्ये होतो. विरोधकांचे पण कारखाने होते. हे सहकार मंत्री होते. पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख मुख्यमंत्री म्हणून काम करत होते. आर पाटील, छगन भुजबळ, विजयदादा, मी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. आम्ही कधी अशा पद्धतीचं खालच्या पातळीवरचं राजकारण केलं नाही. विरोधक असला तरी देखील तुझं काम मी करतो, पण तू माझ्या पक्षात ये. अरे ही कुठली पद्धत? ही लोकशाहीला मारक नाहीये. कुणाला भीती दाखवायची? तुम्ही असं करा, नाही तर तुमची चौकशी लावतो. अरे किती दिवस हा बागरगुवा? आणि कशा करता? का लोकांना छळताय? का लोकांना त्रास देताय? सत्ता आणि सत्तेतून पैसा, पुन्हा पैशातून सत्ता, साम दाम दंडभेद सगळं वापरता. आज जे जे गेलेत, माझी तयारी आहे कार्यकर्त्यांनो, प्रत्येकाचं नाव घेऊन सांगेन की कोण व्यक्ती कशा करता गेलेली आहे. सगळ्याची माहिती मला माहिती, यांची सगळी अंडी पिल्लं मला माहिती आहे. कारण आम्ही एकत्रच काम केलं होतं ना, आम्ही त्यांच्याशी बोलत होतो ना. मी सांगत होतो थोडासा कळ काढा, थोडीशी कळ काढा. प्रत्येक माणूस कधी ना कधी कळ काढतोच ना. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तसा प्रकारचा प्रसंग येतो बाबांनो. ही दुनिया आहे, त्याच्यामध्ये वेगळं काही नाही आहे. पण इतके वर्ष काँग्रेसची राजवट होती, इतके वर्ष आघाडीचं सरकार होतं, युपीएची राजवट होती. राजीव गांधींना 3/4 पेक्षा जास्त बहुमत मिळालेलं होतं, तरी सत्तेचा माज कधी त्या ठिकाणी ह्या नेते मंडळींनी येऊन दिला नाही. लोकांना त्रास दिला नाही. आणीबाणी ही आमची चुकीची होती, ही मान्य केली. एकदा पराभव सहन केला, परंतु पुन्हा तशा प्रकारची पुनरावृत्ती केली नाही. माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की राहिलेल्या दिवसामध्ये काही वेगवेगळे सांगण्याचा प्रयत्न करतील. तुझं हे प्रकरण मंजूर करतो, तुझं ते प्रकरण मंजूर करतो, तुला धंद्याला लावतो, तुला लाल दिवा देतो, तुला महामंडळ देतो, तुला मंडळाचं सदस्य करतो, तुला पुढं खासदारकी देतो, आमदारकी देतो, काय म्हणाल ते देतील. पण ह्यांच्या खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. वर्ध्याच्या सभेवरून दिसलंय हवा बदलतीये. 2 लाखाची सभा 5 वर्षापूर्वी पंतप्रधान नसताना झाली. आता पंतप्रधान असताना, सगळं असताना 30 ते 35 हजार समाज फक्त तिथे जमला होता. का लोक बाहेर निघत नाही? का लोक विश्वास ठेवत नाही? लोक म्हणतात आता निवडणूक आली, एवढं मोठं गाजर काढले. गाजर ते गाजर पण लाजायला लागले. नका मला दाखवू, नका मला दाखवू. ही अवस्था आहे बाबांनो. त्याच्यामुळं कुठेही बाबांनो कमी पडू नका. आपला आपला परिसर, आपलं गाव, आपला वॉर्ड, आपला प्रभाग, आपला आपला परिसर, सगळ्या माझ्या आई बहिणींना, माझ्या तरुण कार्यकर्त्यांना, वडीलधारी कार्यकर्त्यांना, माझ्या गावचे हर्षवर्धन पाटलांनी सांगितलंय, मागचं काय झालं गेलं गंगेला मिळालं. आता तुमच्या माझ्या पुढच्या पिढीच्या भवितव्याची निवडणूक आहे. त्यांचे खासदार सांगतायत यंदा मी निवडून आलो तर परत लोकशाही इथं नाही, निवडणुका नाही. हे साक्षी महाराज सांगतायत, त्यांच्या नावातच साक्षी आहे. सोलापूरच्या सुशीलकुमार शिंदेच्या विरोधी जे भाजपचे उमेदवार आहेत, अरे म्हणतात देवाकडे कशाला जाताय, मीच देव आहे, मीच देव आहे. अरे काय दुनिया आहे. हाडामासासारखा माणूस म्हणतो मी देव आहे, देव आहे. कुठं काय चाललंय पहा. अशा कितीतरी गोष्टी आहेत. तुम्ही उन्हात बसला ह्याची मला जाणीव आहे. पण बाबांनो, परत आता आपण त्या ठिकाणी आपल्या आपल्या भागामध्ये भेटू, शहरामध्ये भेटू. पण शहरात उमेदवार थोडासा उशिरा डिक्लेअर केलेला असल्यामुळं ती भर दुप्पट काम करून शहरामध्ये आपल्याला भरून काढायची. मला चेतन तुपे, रमेश बागवे
आणि माझ्या मित्रपक्षांना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, माझ्या RPIचे घटक सगळ्यांना विनंती करायची, बाबांनो, प्रत्येकाचा मान सन्मान ठेवण्याचा प्रयत्न होईल. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांना पण जिल्ह्याच्या बोलायचं होतं, ते आता आभार मानतील. शेवटी आपण सगळेजण एकत्रपणे वागलो तर हे सगळे साध्य होणार आहे आणि त्याच्यातून काही ना काही बिबा कालवण्याचं काम हे भाजप शिवसेनेवाले करतील. त्याच्यावर शिवसेनेचं तर काहीच ऐकू नका, त्यांची सटकली 25 वर्ष त्यांची सडली होती, आता कुठं सडलेली गेली कुणाला माहिती. नालायक सरकार म्हणत होते, परत त्यांच्याची युती नाही म्हणत होते, अफजल खान म्हणत होते, कुठे गेला अफजल खान कुणाला माहिती. ही अवस्था, त्याच्यामुळं काही त्यांना विजन नाहीये, काही त्यांनी विकास केलेला नाहीये. कुठल्याही परिस्थितीत मागच्या निवडणुकीचे 4 खासदार तुम्ही निवडून दिले पुणे जिल्ह्याने, पुणे शहराने. काय माझ्या शहरातल्या खासदारांनी केलं? 5 वर्षाचं प्रगती पुस्तक काढा आणि त्याच प्रगती पुस्तकात त्यांच्याच पेपरमध्ये त्यांच्याच पक्षात तो खासदार नापास झाला म्हणून त्याचं तिकीट कापलंय. ही गोष्ट लक्षात घ्या. खरं तर विश्वजित सारख्या एकटा उद्या तरुणाला निवडून दिलं असतं तर वेगळं घडलं असतं. तिकडं मावळामध्ये आणि आमच्या शिरूरमध्ये, कारण हडपसरचा पण भाग माझ्या शिरूरमध्ये येतो, जे खासदार निवडून जात आहेत काय काम केलं? काही केलं नाही, काही केलं नाही. प्रश्न मांडले नाही चांगल्या पद्धतीनं, त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक प्रश्नाची सोडवणूक केली नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ आणू शकले नाही, रेल्वेचा प्रश्न सोडू शकले नाही, सुविधा देऊ शकले नाही. त्याच्यावर त्यांचाही विचार करू नका. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया गेल्यावर निवडून गेली. देशामध्ये नंबर 1चं काम कुणाचं झालं असेल लोकसभेमध्ये तर ते सुप्रियाचं झालेलं. माझी बहीण म्हणून सांगत नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येकाच्या प्रश्नाच्या करता ती काम करायचा प्रयत्न करते, भांडायचा प्रयत्न करते, लोकसभेमध्ये मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करते, प्रश्न उपस्थित करण्याचा प्रश्न उपस्थित करते. या सगळ्याच्या बाबतीमध्ये तिचं काम चाललेलं आहे. यावेळेस काही झालं तर मुर्शी बोर वेल्हेरमध्ये तर लीड मिळालंच पाहिजे, परंतु पुरंदरमध्ये देखील संजय जगताप, तुम्ही आणि सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते सगळ्यांनी जर जीवाचं रान केलं, मला 91 साली त्या पुरंदर तालुक्याने 40,000च्या पेक्षा जास्तीचं लीड दिलेलं होतं. 91 साली स्वर्गीय शंकरराव भाऊ होते, मला इंदापूर तालुक्याने हर्षवर्धन पाटील, दत्तमामा भरणे, मला जवळपास 80 का 85 हजाराचं लीड मिळालं होतं. 80 का 85 हजाराचं लीड. तो पिंपरी चिंचवड 35,000चं लीड दिलं होतं. त्या शिरूरने 50,000चं लीड दिलेलं होतं. दौंडवाल्यांनी लीड दिलेलं होतं. दौंडमध्ये देखील यावेळेस चांगल्या पद्धतीचं काम झालं पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. हे जसं खडकवासल्यामध्ये देखील चांगलं काम झालं पाहिजे. खडकवासल्याला पण पायाला भिंगरी बांधल्यासारख्या आमच्या आया बहिणी आणि सगळेजण काम करतायत. कुठं कमी पडू नका. ही जशी गोष्ट तिथं सांगितली तसं हडपसरमध्ये काही झालं तर बागवे साहेबांना, चेतन तुप्यांना, मित्र पक्षांना मला विनंती करायची आहे. 4.5 लाख मतदान आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंना प्रत्येक बाबतीमध्ये उमेदवार उजवा आहे. शिक्षण MBBS, चेहरा देखणा, वक्तृत्व जबरदस्त, तरुण आहे, प्रश्न सोडवण्याची ताकद आहे. छत्रपती संभाजी राजांचा इतिहास अनेकांना माहिती नव्हता. तो इतिहास त्या मालिकेमुळे लोकांना कळाला आणि शौर्य एखाद्या राजामध्ये असल्यानंतर योद्धा कसा असला पाहिजे तो छत्रपती संभाजी राजांचा सारखा असला पाहिजे.
हे सगळं आपण पाहतोय. त्याच्यामुळे तिथं पण चांगलं काम झालं पाहिजे. आणि राहिलं माझं पुणे शहर, दादा दादा तुम्ही पण दादा, मोहन पण दादा, मी पण दादा, दादाच दादा. ओरड बेंबीच्या देठापासून ओरड. त्याला पाणी पाजा बाबा, नाहीतर उगीच काहीतरी व्हायचं. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु शहरातल्या 6 विधानसभा मतदार, कोथरूड असेल, कसबा असेल, कॅन्टोन्मेंट असेल, पर्वती असेल, शिवाजीनगर असेल आणि वडगाव शहर, या 6 विधानसभा मतदारसंघात अनुभवी माणसं आहेत, तरुण माणसं आहेत, आया बहिणी आहेत. बाबांनो, इथं तर फक्त 3 आठवडे राहिलेत. 23 तारखेला मतदान, आज 3 तारीख आहे. 20 दिवस राहिलेले आहेत. रात्र वैर्याची आहे. काही करतील, कुठं गाफील राहू नका. आमच्या ग्रामीण भागात म्हणतात गहाळ राहू नका, गहाळ. ही गोष्ट लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण सगळेजण एकमेकाला साथ देऊ. जिथं काँग्रेसचे उमेदवार असतील तिथं राष्ट्रवादी सहित सगळे मित्रपक्ष जीवाचं रान करतील. जिथं राष्ट्रवादीचे उमेदवार असतील तिथं काँग्रेस सहित शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी RPI, वेगवेगळे गट, हे सगळेजण मिळून आपण एक चांगल्या प्रकारचा इतिहास त्या ठिकाणी घडून आणूया आणि संपूर्ण देशाला दाखवून देऊया. जे 5 वर्ष खोटं नाटक सांगून आमची दिशाभूल केली, आम्हाला फसवलंय. पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि त्याच्यावर विद्येच्या माहेरघरातला मतदार हा फार अतिशय विचारपूर्वक मतदान करणार आहे. या पद्धतीचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करायचं आहे. आणि म्हणून पुण्यामध्ये पंजाला, बारामती, मावळ आणि माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं पवित्र काम 23 तारखेला पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघ आणि मावळ आणि शिरूर मतदारसंघ 29 तारखेला 23चं मतदान झालं की 29 पर्यंत त्या भागामध्ये देखील तुमचे पै पाहुणे, नातेवाईक किंवा ओळखीचे असतील तर तिथेही जावा. तिथेही आणखीन कशी आपल्या उमेदवारांना अधिक मदत होईल याबद्दलचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करा. पण तोपर्यंत ह्या भागातनं त्या भागात, त्या भागातले त्या भागात जाता कामा नये. खडकवासल्याच्या कार्यकर्त्यांनी खडकवासल्यातच राहायचं. हडपसरच्या कार्यकर्त्यांनी सर्व आमच्या मित्रपक्षांच्या तिथंच राहायचं आणि पुणे शहरातल्यांना तिथंच राहायचं. या पद्धतीनं जिल्ह्याच्या ग्रामीण, पिंपरी चिंचवड सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी काम करावं. ही आजच्या फॉर्म भरण्याच्या निमित्तानं जी सभा झालेली आहे, थोडंसं गैरसोय झाली. 9:30ला का 10ला का 11ला, त्यामुळं तुमची पंचायत झाली. तरी देखील या भर उन्हात ज्या संख्येने आपण सगळेजण आलाय त्या पद्धतीनं काम करा. कृपा करून कुणाकडनंच माझ्या सहित तुमच्याकडनं कुठला असा शब्द जाता कामा नये जो भाजपच्या आणि शिवसेनेच्या वाचाळवीरांचा चाललेला आहे. कधी आपल्याला कुणाचा अपमान करायचा नाही. काल मला एक भाषण आवडलं नाही, मी सांगतो. कुंकू हे आपल्या मध्ये पवित्र मानलं जातं. कुंकू मोठा असो किंवा छोटा असो, कुंकाचा अपमान करण्याच्या भानगडीमध्ये कृपा करून पडू नका. ती घटना घडली त्याबद्दल मी माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. कारण आमच्या मित्रपक्षाच्या एका सहकार्याने माझ्या नागपूरच्या सभेत नाना पटोले असताना ते वक्तव्य केलं, त्याचं आम्ही कदापि समर्थन करणार नाही. हे आमच्या नेत्यांना पटणार नाही. हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला बगल देणार आहे. त्यांच्या विचाराची कास आम्ही धरलेली आहे, हे आपण लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळं अतिशय तोलून मापून मोजून त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करा. बोलता येत असेल तरच बोला, भानगडीत पडू नका. नाहीतर कधी कधी माणूस गडबडतो आणि मग गडबडल्यानंतर एखादं वाक्य काहीतरी जातं आणि आता सोशल मीडियाला तेवढ्याच गोष्टीचा वेगळ्या पद्धतीनं
दाखवलं जातं. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि आता मी जे जे मुद्दे सांगितले ते मुद्दे आपल्या आपल्या भागामध्ये युपीएचं सरकार आणायचं असेल, राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरदराव पवार यांना ताकद द्यायची असेल, आणि जे गेल्या 5 वर्षामध्ये देशामध्ये हुकुमशाही झाली, एकाधिकारशाही झाली, ठराविक लोकांचं राज्य चाललेलं आहे, 2 माणसं देश चालवतात, बाकी कोणी देश चालवत नाहीये, हे त्यांच्यातले मंत्री सांगतात. स्वतः नितीन गडकरींनी सांगितलं माझ्या सरकारमध्ये माझं देखील कुणी ऐकत नाही. हे वैयक्तिक अजित पवार सांगत नाही, एक जबाबदार नितीन गडकरी सांगतात. या सगळ्याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवा. काय झाली अडवाणी साहेबांची परिस्थिती, काय झाली मुरली मनोहर जोशींची परिस्थिती, मला तर कळलं. सभापती कोण आहेत? अध्यक्ष सुमित्रा महाजन, माझ्याबरोबर 91ला त्या निवडून आल्या होत्या. त्यांचंही अजून चाललंय द्यायचं का नाही, द्यायचं का नाही. सुषमा स्वराज म्हटलं नको, मला तुमचं पदच नको, माझं मी घरी बसते, नाही उभ्या राहिल्या. उमा भारती नाही म्हणाल्या. ही का अवस्था आली? शत्रुघ्न सिन्हा का सोडून गेला? खामोश गेले, राव खामोश गेले, खामोश आपल्या काँग्रेसमध्ये आले. आरक्षणाचं काय झालं? धनगर समाजाला आरक्षण दिलं, मराठा समाजाला फायदा झाला, मुस्लिम समाजाला शिक्षणाकरता मान्य करून देखील देत नाही, लिंगायत समाजाला देत नाही. हे सगळं दुटप्पी राजकारण, त्याचा विचार बाबांनो करा. आणि त्या पद्धतीनं या 4 उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने तुम्ही लोकसभेमध्ये पाठवा, ही सागराची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.